तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळ आम्ही मम्मी नानी आम्ही बॅग भरायचं चाललेलं आहे, साड्या भरायचं चाललेलं आहे, कारण पसारा व्हायचा आहे म्हटल्यावरती आधीच आम्ही तयारीला लागलो. कारण मम्मी बोलली एकच दिवसात नको घाई व्हायला, आपण थोडं थोडं सगळं भरून घेऊया. आधी ह्या मम्मीने पिशव्या येतानाच नगरवरून आणल्या होत्या आणि मग सोपं झालं मला. हे गोण्यांमध्ये भरायची वेळ नाही आली यावेळेस. मम्मीने एकदम छान अशा पिशव्या आणल्या होत्या, 3-4 आणल्या होत्या आणि त्यात माझ्या सर्व अशा साड्या बसलेल्या आहेत आणि दिसायला पण छान वाटते. तर माझी एक मैत्रीण आहे, ती मला म्हटली अगं रुपाली तू काय कर. तिने मला म्हणजे रोज फोन करते, माझी ती नाही का बेस्ट फ्रेंड. ती म्हणते रुपाली तू बॉक्स आण, बॉक्समध्ये सगळा पसारा भर, असं कर तसं कर. म्हटलं अगं माझ्याकडे अशा भारीतल्या वस्तूच नाही की त्या बॉक्समध्ये ठेवूया, ना की कोणत्या काचेच्या वस्तू आहेत की त्या बॉक्समध्ये ठेवूया. काय जण बॉक्समध्ये ठेवतात पसारा, पण माझ्याकडे असं काही कोणतं वस्तूच नाही. भांडे आपण गोण्यांमध्ये ठेवू शकतो. ती बोलली जरा प्रोफेशनल वाटलं पाहिजे. म्हटलं अगं प्रोफेशनल वाटायला आपल्याकडे काही म्हणजे नाही का कोणत्या असं एकदम नाजूक वस्तू असतात त्या ठेवायला काय नाही वाटत. तर पण हे साडे वगैरे ठेवायला अशाच म्हणजे गोण्या किंवा पिशवी चांगल्या असतात ठेवण्यासाठी, किंवा ते किट भेटतात त्या. तर किट मला आणायच्या होत्या मंगळवारच्या बाजारातून, पण काय झालं मंगळवारचा बाजार भरलाच नाही, कारण तिथं ना मेला वगैरे लागला आहे, त्याच्यामुळे मंगळवारचा बाजार बसत नाही आहे. तर मग असं आता जसं आहे तसं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. तर माझी अशी एकच इच्छा होती की पसारा आपण डायरेक्ट स्वतःच्या घरात जायला पाहिजे होता, पण जाऊ दे भाड्याच्या घरात जातो आहे. तर काय होतं, डबल खर्च होता आपला, कारण परत आता मला पसारा घेऊन स्वतःच्या घरात परत जावं लागेल, असं होऊन जाईल. तर मला असं एक इच्छा होती की आपण डायरेक्ट या घरातून स्वतःच्या घरात जायला पाहिजे होतं, पण नाही झालं गोष्ट. आता काय, आता हे ओशीचं लय अवघड आहे. त्यापेक्षा आपण खेडेगावात जागा घेऊन घर बांधू शकतो, पण ह्या मुंबई साईडला घर घ्यायचं म्हणजे त्याची वाट बघावं लागते. ओसी परत कोणते परमिशन असते, ते आता आपल्याला काही यातलं काही माहिती नाही. तर ह्या काही साड्या आहेत बरं का, मम्मी बोलत होती मी त्या घेऊन जाते. तर कारण मी त्या घालतच नाही, मला अजिबात नाही आवडत कॉटनच्या. मग नवीनच आहेत सगळ्या. तर ही कॉटनची मला भेटलेली साडी होती, म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी दिल्या होत्या. आणि मग तर काही एक साडी, पण याच्यावरचं ब्लाऊज जे आहे ना ते जरा ना खाली येते, तर ते रिपेअरला टाकायचं होतं मला ब्लाऊजला. पण आता जाणंच नाही. आता म्हटलं पसारा म्हटलं मेन महत्त्वाचं आहे, कारण गावाला पण जायचं आहे, पसारा भरायचा आहे, सगळं म्हणजे हे होऊन झाले मध्येच अडकल्याने. तर मस्तपैकी मग मम्मी त्यासाठी आली होती. आणि तर भारी वाटते पसारा म्हणजे रूम बदलायचे वगैरे. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कशा सर्वजण मस्त आहात ना, मी पण मस्त आहे. तर चला आपले रूम चाललेली आहे, बदलाबदलीची तयारी. पसारा लय वैताग आलाय. कसं आणि समानाच मग साड्याच नाही का वापरायला, साड्याच नाहीत वापराय. बघा त्या साड्याचं नुसतं गंज निघायला लागलाय कपाटातून, ते गुप्तधन निघाल्या आणि ते ब्लाऊज त्या साड्या नुसतं कोंबीनी. म्हणलं चला आता काय आवरावरीला सुरुवात केली. चला आता आम्ही उद्या जाणार. कसं व्हायचं, उद्या पसारा घेऊन जायचंय आम्हाला. काय करावं, जे झोपणं पाहिले ते आता अर्धवटच राहिल्यासारखे झाले. वैताडा काय तर असं वाटलंय सगळं स्वतःच्या घरात जाईन, पण तसं काय नाही होते. जाऊ दे आता, जे होतं चांगल्यासाठी होतं. हे विचार करून आपण पुढे जायचं आहे का नाही मम्मी? हा नाही सगळं जे आपल्या विचारावर नाही चालत, जे भगवंताचे विचार असते त्याच्यावर. आता तिकडे जायला बी त्यांना नाही म्हणलं तरी महिना 2 महिने एक्स्ट्रा लागणार आहेत फर्निचर करायला, परत ते ग्रिलचं करायला, काय राहिलेले ते सगळं घराला अजून हेच ना, अजून त्या सेफ्टी डोअर बसवावं लागेल. तर फर्निचर वगैरे काय आता करणारच नाही. पैसे देवाच्या कृपेची इच्छा असेल, पैसे आले तर आपण फर्निचर करणार आहोत. तर सध्या फ्रीज वगैरे मेन वस्तू घ्यायच्या. तर आता त्या पसारा कपड्यापासून चालू केले आणि भांडे तिथे गेल्यावर घासणार आहे का नाही? हा, तिथे गेल्यावर घासू भांड्यात इथून परत येणार. बघा कामाला सगळे लागलेत. हे बघा तुम्हाला दाखवते टाका, जे ते आपापले कपडे भरते. गोद्यांमध्ये सगळे आता कपडे भरायचे चालले. मग पिशव्या जे ते बरोबर त्याचे कपडे काढते आणि ते भरते, घड्या घालते. आणि इकडे बसली मम्मी. हा, आता त्या साड्या बघून तर मी म्हणलं बाय रुपालीला आता साड्याच काय घेऊ नको, वेस्टेज पैसे काय घालायचे ते साड्या. बरं घेतल्या तुम्ही रोज वापरा ना साड्या, वापरायच्या नाही काय नाही, नुसते घ्यायचे आणि ड्रेस वापरायचे रोजचं हिरबळ. तुम्ही तर व्हिडिओ बी तिच्या गाऊनवरच असते. हा बघा बाई प्रिशा, असं घरात काय पसारा केलं ना लहान लेकर असे करते. कोणत्या तरी साडी
ब्लाऊज बी इकडं सांगितलं ना मुलीनं, काल आम्ही गेलतो ना तर आपल्या रुपालच्या जाऊबाईने ब्लाऊज शिवाय टाकले, गावाकडे जायचं ना तर किती एका ब्लाऊजची शिलाई 400 रुपये. आणि हो काही ताईचे असे धूळ खात बसले, ह्याला पण तिने 400 रुपये शिलाई दिलेली. द्या ठेवून द्या. पण हे तिथेच आहे. अरे दीदीचे कपडे आता प्रांजलला प्रिशाला घालायचे ताईला. मग तसंच असतं, मोठ्या बाळाचे कपडे लहान बाळाला घालावंच लागतात. आता ब्लाऊज दिले होते का फिट होते? फिट होते फिट. हा मग याची एक एक शिलाई नाही येतील, बघावं लागेल. घातले नाही एक एक शिलाई उसून द्यायची. हे न लागणारे कपडे हे करते, टाकून द्यायचे. न लागणारे लय झालेत कपडे न लागणारे. न लागणारे देते येते ना बाई देते. मम्मा ते राहू देते शर्ट. हा, ते लावून देते. चल आता ब्लाऊजची शॉपिंग नुसते घ्यायचे कपडे. आदू काढू कसं ते न लागणार तरी फेकून द्यायचे. लय कपडे आहेत. काय करायचं कपड्यांचे? सगळे देऊन टाकते. ही एक साडी काळ्या कलरची, ही पण छान आहे. होईल का मग ह्या ब्लाऊज होईल का ग मॅचिंग? आता बघे त्या नाही त्याच्यामध्ये ते पर्पल कलरचं ब्लाऊज आहे ना, ती साडी बरं देऊ झालं. आता बिलकुल साड्याला पैसे नको आणू पडा, काही गरज ती नाही. प्रांजलची शाळेत हायच घालायचे साड्या. ते दुःख टाकून शाळेत ड्रेस. आणि पिशा वापरेल ना घरात. अगं प्रत्येक शाळेत वेगवेगळे ड्रेस. अगं ती घरात अशी वापरू शकते, त्याच्यावर लाल कलरचं वरून टॉप घालायचं. हा स्कर्ट मग घरात वापरायला ते सोडी नाणी तुझ्या घेतली. हे काय मध्ये मध्ये येतं. चला आता पाठीमागून करा, आता जाऊ त्याच्यात. अगरबत्ती लावतो मग मी. तू नाही लावायची. अगरबत्ती लावशील? नाही लावायची. खाली ठेव. इथे ठेवू नका इथे शेजारी. परत परत एक का तुझी मम्मी ठीक आहे का? बस.